श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? तर बरे असलेच पाहिजे. आज संडे स्पेशल तुम्ही म्हणाल ताई चिकन वगैरे, तर आज तसं काही नाही हां. आज एकादशी आहे ना, मग ते सुटेल ना, मग त्याच्यासाठी चिकन म्हटलं आणून ठेवलं आहे, पण ते संध्याकाळी करेल. आणि बाकीचे पण डबेवाल्यांना मी सांगितलं, म्हणजे मुस्लिम लोक आहेत ते इतके चांगले आहेत ना, ते बोलले कुछ नाही मॅडम, शाम को दे देना जैसे आप बोलो वैसे. इतके म्हणजे खूप चांगले आहेत. मला म्हणजे जेवढे डबेवाले आहेत ना तेवढे सगळे चांगले. तर म्हटलं आता एकादशीचा उपवास सोडायचा आहे, तसं मी सोडला. सकाळी चहाबरोबर चपाती खाऊन लुसीला टोस्ट बिस्किट दिला. आणि माझ्या लुसीला एवढं इन्फेक्शन झाले ना, फंगल इन्फेक्शन. आता औषधं आणायचे, तिचे औषधं आहेत पण घेऊन म्हणजे काय माहिती सारखं तिला फंगल इन्फेक्शन होत असतं. बघावं तेव्हा तिला फंगल इन्फेक्शन होत असतं. का तर चला आजचे मेनू बघूया. या तर आजचा मेनू आहे दुधी चणा डाळ आणि मसूरचा डाळ कांदा. ही मसूर भिजून घेतलेले अर्धाच करणार आहे मी मसूरचा डाळ कांदा, कारण का अर्धा संध्याकाळी करणार आहे. 2-3 व्हेजवाले आहेत ना, त्यांच्यासाठी अर्धा करणार आहे. आणि डाळ घेतलेली आहे शिजवून. मूग आणि मसूरची याची रेसिपी मी तुम्हाला टाकलेली आहे, डाळ कशी बनवायची डिस्क्रिप्शनमध्ये, नक्कीच बघा. तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे कांदा उभा कापून घेतला आहे. तिला सांगितलं होतं छोटा, पण तिने कापला आहे. उभा जाऊ दे, काही हरकत नाही, आपण असंच बनवूया. उभा कांदा, टॅमॅटो. आणि हा कांदा आहे जो दुधीला आलेला आहे, मग दुधीसाठी कांदा आणि अंड्याची भुर्जी पण करणार आहे, साईडला ठेवलं आहे, ती नंतर करणार आहे. ठीक आहे. आणि हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत बाबा, 20 रुपयाच्या एवढ्याशा हिरव्या मिरच्याला. तर काय बोलायचं, भाजीवाल्याला सांगितलं, भाजीवाला घेऊन येणार आहे माझा. आणि कोथिंबीर ही पण 20 रुपयाची. तर काय बोलायचं. अद्रक आलेलं आहे कापून, लसूण आहे निवडलेला. तर अशा प्रकारे आपली तयारी सगळी झालेली आहे, कट टू कट. तर मी मसूरच्या डाळीच्या डाळ कांद्याची रेसिपी नक्कीच टाकेल, तर ती तुम्ही बघा. तो अर्धा करेल, अर्धा संध्याकाळी करेल, कारण का संध्याकाळी पण डबे असतात ना, जरा 2च व्हेजवाले असतात, मग त्यांच्यासाठी थोडं फ्रेश. तर अशा प्रकारे आपली तयारी झालेली. चिकन आणून ठेवलेले, तर चिकन आता नाही करणार, चिकन संध्याकाळी करेल. तर चला यामध्ये. आणि काय माझ्याकडनं काही चुकीचा शब्द गेला असेल तर मनापासून तुम्हाला सॉरी, माफ करा. पण मी जे काय बोलते ते योग्य बोलते आणि बरोबर बोलते. सत्य हे खरं असतं, सत्यच बोलायचं कधी पण. त्याला पटलं असेल तर लाईक कमेंट करा आणि शेअर करा. चला बाय, भेटूया मेनूमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.